ग्रुपवरती जो प्रॉब्लेम पाठवला आहे त्याचा आता आपण सोल्युशन इथे सोडवणार आहे. बुकमध्ये एक्सरसाइज नंबर 10 जी आहे ती आपण सोडवणार आहे. ती एकदा वाचतो मी. मेसर्स शरद एजन्सीज ऑफ अकोला सेंट कन्साइनमेंट ऑफ 1500 cases of toys costing ₹400 per case to Messrs Chintamani Traders of Wardha and paid railway freight 13,000, carting 3,000 and other expenses 27,000. The goods were charged at pro forma invoice price so as to show a profit of 20% on sales. आता फर्स्ट पॅराग्राफमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की मेसेज शरद एजन्सीज हा कन्सायनर आहे आणि मेसेज चिंतामणी ट्रेडर्स कन्सायनी आहेत. तर सुरुवातीला त्यांनी 15 cases ऑफ टॉईज कॉस्टिंग ₹400 पर केस. आता इकडं आपण नोट सोडवायचे आहे काय, तर 15 टॉईज त्यांनी पाठवलेत, 1500 टॉईज त्यांनी पाठवलेत आणि कॉस्ट प्राईस आहे 400. आता पॅराग्राफमध्ये लास्ट लाईन काय आहे, गुड्स वर चार्ज्ड ॲट 400 ॲट प्रो फॉर्मा इनवाइस प्राईस सो ॲज टू शो प्रॉफिट 20% ऑन सेल्स. आता प्रो फॉर्मा इनवाइसमध्ये प्रो फॉर्मा इनवाइसमध्ये 20% प्रॉफिट ऑन सेल्स आहे. म्हणजे सेल्स प्राईस जी काही तुमची असणार आहे त्याच्यावरती तुमचा 20% प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता इथं 20% प्रॉफिट ऑन सेल्स असं त्यांनी दिलेलं आहे. आपल्याकडं ही ₹400 जी आहे ती कॉस्ट प्राईस आहे आणि सेल प्राईसवरती 20 दिलं आहे. मग कॉस्ट प्राईसवरती आपण किती कॅल्क्युलेट करणार, तर प्रॉफिट कॅल्क्युलेशन्सचे काही रूल्स आहेत. त्याप्रमाणे ज्या वेळेला सेल्सवर 20% प्रॉफिट असतो त्यावेळेला प्रॉफिटवरती 25% हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा असतो. तर त्याचा रूल काय आहे, तर समजा आता कॉस्ट आहे आणि ही सेल प्राईस आहे. तर समजा कॉस्टवरती 1.5% प्रॉफिट असेल तर सेल प्राईसवरती 1/3 येणार. याच्यावरती जर 1/3 असेल तर याच्यावरती 1/4 येणार. हे जर 1/4 असेल तर इथं 1/5 येणार. आणि हे असं वाढत जात असते. वाढत का जास्त असते, कारण जो कोण मॅन्युफॅक्चर आहे त्याला त्याच्या कॉस्टवरती प्रॉफिट मेंटेन करायचंच आहे आणि जो कोण सेलर आहे त्याला देखील प्रॉफिट मेंटेन करायचा असतो. त्यामुळे कॉस्ट प्राईसवरचा प्रॉफिट सेल प्राईसपेक्षा जास्त असतो. तर इथं 400 × 25% = 100. म्हणजे इथं सेल प्राईस जी असणार आहे ती असणार आहे ₹500. तर ₹500 प्रमाणे गुड्स सेंट किती गेले ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहिल्या पॅराग्राफमधले गुड्स सेंट केलेलेचं रेकॉर्ड आपण करूया. 2 गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. आता 500 मल्टिप्लाय बाय 1500 मल्टिप्लाय बाय 500 7,50,000 एवढी अमाऊंट होती गुड्स सेंट केलेली टोटल. त्यानंतर कन्सायनरनं जे काही एक्सपेन्सेस इन्कर केलेला आहे ते एक्सपेन्सेस देखील आपण रेकॉर्ड करणार आहे. टू बँक किंवा टू कॅश जे काय असेल ते यामध्ये आहेत एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेसमध्ये काय आहे, रेल्वे फ्राईट अमाऊंट आहे 13,000. त्यानंतर कार्टिंग अमाऊंट आहे 3,000. त्यानंतर अदर एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 27,000. याचं टोटल होतं 43,000. फर्स्ट पॅराग्राफ जो होता त्यामधलं आपण सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ वाचूया. कन्साइनमेंट इज एंटायटल टू अ कमिशन ऑफ 7.5% ऑन टोटल सेल्स
and 2% Dell Credit commission on credit sales. He accepted bill for 3 lakhs drawn by consignor. तर याची ॲडजस्टमेंट आपण पुढे बघूया. सुरुवातीला डेबिट साईडला जे काय आपल्याला रेकॉर्ड करावं लागते ते बघूया. An account sales was received from Messrs. Chintamani Traders informing as under 1200 cases were sold for 6,09,000, out of which cash sales were 3,40,000. आता यामध्ये नेक्स्ट आहे एक्सपेन्सेस इन्कर्ड, ॲडव्हर्टाइजमेंट, डिस्काउंट, अदर एक्सपेन्सेस, कमिशन चार्ज्ड ॲज पर टर्म्स. आता कन्साईन सेल्स जे ॲक्च्युअल झालेलं आहे 1200 केसेस वर सोल्ड फॉर 6,90,000. आता टोटल सेल्स जो काय झाला तो सेल्स आपण इथं रेकॉर्ड करणार बाय मेसर्स चिंतामणी. हे आहे सेल्स. आता कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स याचा अफेक्ट कुठं होतो आहे तर ते आता प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपण पुढे बघूया. आता कन्सायनीनं जे काही एक्सपेन्सेस केला ते त्याला रिएम्बर्स करायचे आहेत टू चिंतामणी ट्रेडर्स. काय काय एक्सपेन्सेस केला आहे, ॲडव्हर्टायझिंग, त्यानंतर डिस्काउंट दिलेला आहे आणि अदर एक्सपेन्सेस आहेत. ॲडव्हर्टायझिंग आहे 7,350, डिस्काउंट आहे 6,500, अदर एक्सपेन्सेस आहेत 3,000. तर यामध्ये आपण कमिशन पण देणार आहे. कोणाला तर कन्सायनीला आपण कमिशन द्यावं लागतं. तर कमिशनशी रिलेटेड काय ॲडजस्टमेंट दिली आहे तर कन्साइनमेंट इज एंटायटल टू अ कमिशन ऑफ 7.5% ऑन टोटल सेल्स. तर वर्किंग नोटमध्ये आपण बघूया काय कमिशन ऑन टोटल सेल्स 7.5%. आता टोटल सेल्स किती झालेले आहेत तर टोटल सेल्स आपले झालेले आहेत 6,90,000. त्यावरती 7.5% कमिशन आपल्याला कन्सायनीला मिळणार. अमाऊंट होती 51,750. आणखीन एक सांगितलं आहे 2% कमिशन डेल क्रेडर कमिशन ऑन क्रेडिट सेल्स. आता 2% हे क्रेडिट सेल्सवर द्यायचं. 2% ऑन क्रेडिट सेल्स. आता क्रेडिट सेल्स किती केलेला आहे तर अकाउंट सेल्समध्ये फर्स्ट बघा 1200 केसेस वर सोल्ड फॉर 6,90,000 on which 7.5% commission is charged, out of which 3,40,000 sales were made in cash. 6,90,000 पैकी 3,40,000 हे कॅश सेल्स आहेत. टोटल सेल्स आहेत 6,90,000 आणि कॅश सेल्स आहेत 3,40,000. आता क्रेडिट सेल्स कसं काढणार तर जे काही कॅश सेल्स असतील तर ते कॅश सेल्स आपण त्यामधनं मायनस करणार. जे काही शिल्लक राहील ते आहे आपलं क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्सची अमाऊंट काय आली 3,50,000. तर 3,50,000 वरती आपल्याला डेल क्रेडर कमिशन कन्सायनीला द्यायचं आहे. तर 3,15,000 वर 2% अमाऊंट होती 7,000. टोटल कमिशनची अमाऊंट झाली 58,750. आता एवढं टोटल कमिशन आपल्याला त्याला द्यायचं आहे. आता क्रेडिट सेल्सवरती डेल क्रेडर कमिशन सेपरेट का कॅल्क्युलेट केलं आहे तर आपल्याला डेल क्रेडर कमिशन कधी देतात हे आपल्याला माहीत आहे की बॅड डेट्स जर इन्कर होणार असतील तर त्याच्यासाठी डेल क्रेडर कमिशन दिले जाते.
तर बॅड डेट्स कधी इन्कर होऊ शकतात, तर जर क्रेडिट सेल्स असेल तरच, किंवा कॅश सेल्समध्ये काय जे काय आपलं सेल प्रोसीड्स आपण जे काय ट्रान्झॅक्शन करतो ते कॅशमध्ये ज्या वेळेला आपण गुड्स देतो त्यावेळेला आपली कॅश जमा झालेली असते. क्रेडिट सेल्समध्ये कॅश जमा होण्यासाठी किंवा कॅश मिळण्यासाठी काही कालावधी त्या ह्याला दिलेला असतो. त्या कालावधीत तो समजा दिला नाही किंवा काही त्यामध्ये पैसे द्यायचं कमी पडला तर ते असते आपलं बॅड डेट्स. ते बॅड डेट्स कवर करण्यासाठी डायरेक्ट क्रेडिटर कमिशन दिलं जातो. तर हे टोटल सेल्सवर त्याने जो सांगितला आहे त्याप्रमाणे आपण कमिशन कॅल्क्युलेट केला. त्यानंतर क्रेडिट सेल्सवरती सांगितल्याप्रमाणे 2% डायरेक्ट क्रेडिटर कमिशन कॅल्क्युलेट केला. आता ही जी टोटल कमिशनची अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण कन्सायनीला देणार आहोत, 58,750. आता टोटल कन्सायनीला द्यायची अमाऊंट, त्याचे एक्सपेन्सेस प्लस त्याचं कमिशन टोटल होतं आहे 75,600. आता नेक्स्ट, आता 6,90,000 हे गुड्स जे आपण दिले ते कॉस्टवरती 25% कमिशन चार्ज केलं आहे. म्हणजे ॲक्च्युअल कॉस्ट जी होती, ॲक्च्युअल कॉस्ट व्हायला हवी होती 6 लाख आणि आपली झालेली आहे 7,50,000. वरचं जे गुड्स, वरचं जे नफा जो काही मिळाला तो देखील आपल्याला कन्साइनमेंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचा आहे. बाय गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, वरचा जो काही नफा झाला तो आहे 1,50,000. तर यामध्ये ॲक्च्युअल टॉईज पाठवलेले 1,500 आणि कन्सायनीनं सेल जे काही टॉईज केला आहे ते केलं आहे 1,200. राहिलेलं जे आहे 300. तर हे क्लोजिंग स्टॉकला आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. तर रेकॉर्डिंग कसं होणार आहे, बाय कन्साइनमेंट स्टॉक आता शिल्लक किती आहेत आपल्याकडे 300. आपण कुठल्या अमाऊंटनं कॅल्क्युलेट करणार, तर इथं क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा रूल काय आहे, तर सेल मार्केट प्राईस और कॉस्ट प्राईस विचेवर इज लोअर. तर यामध्ये लोअर काय आहे तर 400 आणि 500 याच्यामध्ये जे काही मिनिमम आहे ते आपल्याला कन्सिडर करायचं आहे. 400 मिनिमम अमाऊंट होणार 1,20,000 प्लस प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस ऑफ कन्सायनर. आता कन्सायनरनं काही एक्सपेन्सेस इन्कर केला असेल तर ते आपल्याला इथं रेकॉर्ड करायचे आहेत, ते आपल्याला यामध्ये ॲड करावे लागतात. कन्सायनरचे प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस किती आहेत, तर कन्सायनरचे टोटल एक्सपेन्सेस आहेत 43,000 इंटू आपलं रिमेनिंग स्टॉक आहे 300, आपण पाठवलेला स्टॉक होता 1,500. तर इथं प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस किती येते, तर 8,600. 43,000 टोटल एक्सपेन्सेस, 300 क्लोजिंग स्टॉकला शिल्लक अनसोल्ड गुड्स जे राहिले ते, आणि 1,500 आहे ते पाठवलेला स्टॉक. आता यामध्ये आपण कन्सायनीचे एक्सपेन्सेस ॲड करणार नाही आहे. क्लोजिंग स्टॉकचा रूल काय आहे, तर कन्सायनीचे नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आपण ॲड करत असतो. तर याच्यामध्ये नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस काही नाही आहेत, सगळे एक्सपेन्सेस हे रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत. त्यामुळे क्लोजिंग स्टॉकची आपली अमाऊंट जी होते ती कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे 1,28,600 ही आपली क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट होते. तर यामध्ये अजून काही ॲडजस्टमेंट करायचं नाही आहे, त्यामुळे आपण हा कन्साइनमेंट अकाउंट इथं क्लोज करूया.
तर कन्साइनमेंट अकाउंटची टोटल होती 9,68,600 आणि जो आपल्याला कन्साइनमेंटवरती जो प्रॉफिट मिळतो आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. ती अमाऊंट होती 1,00,000. बरोबर 1,00,000 रुपीजचा प्रॉफिट इथं कन्सायनरला मिळाला. आता कन्सायनरच्याच बुक्समध्ये आपण कन्सायनीला काय काय दिलं मग कन्सायनीचा अकाउंट देखील तयार करायचं असते. आता प्रॉब्लेममध्ये एक ॲडजस्टमेंट आहे सेकंड पॅराग्राफमध्ये. ही ॲक्सेप्टेड बिल फॉर ₹3,00,000 ड्रॉन बाय कन्सायनर. आता कन्सायनरनं जे काही कन्सायनीवरती बिल ड्रॉन केला त्याची एंट्री आपण कन्सायनी अकाउंटमध्ये करणार. बाय बिल्स रिसिवेबल 3,00,000चं बिल ड्रॉन केलं आहे तर त्याची एंट्री आपण केली. त्यानंतर जे काही कन्सायनरकडून जे काही एक्सपेन्सेस आणि कमिशन मिळालं ते देखील आपण इथं रेकॉर्ड करणार बाय कन्साइनमेंट अकाउंट. काय आहे यामध्ये एक्सपेन्सेस प्लस कमिशन. तर टोटल अमाऊंट होती 75,600. कन्सायनीनं जे काही सेल्स केला त्याचं रेकॉर्डिंग टू कन्साइनमेंट अकाउंट. टोटल सेल्स जे केलेलं आहे 6,90,000 ते टोटल सेल्स इथं आपण रेकॉर्ड करणार. क्रेडिट सेल्स आहे का कॅश सेल्स आहे का ते कन्सायनी त्याच्या बुक्समध्ये एंट्री करेल. कन्सायनर त्याच्या बुकमध्ये काही एंट्री करणार नाही. आता यामध्ये आणखीन एक एंट्री करायची आहे ती ॲडजस्टमेंट बुकमध्ये लास्ट अकाउंट सेल्समध्ये तिसरंच्या खालची लाईन बघा. मेसर्स चिंतामणी ट्रेडर्स सेंट अ बँक ड्राफ्ट फॉर 3,00,000 टुगेदर विथ अकाउंट सेल्स. आता हे जे काही त्याने अकाउंट सेल्स पाठवलेलं 6,90,000चे सेल्स आणि त्यामध्ये इन्क्लुडिंग त्यांचे एक्सपेन्सेस तर त्यासोबत त्याने एक बँक ड्राफ्ट पाठवला. तर बँक ड्राफ्ट म्हणजेच काय जी काय अमाऊंट त्याच्यापर्यंत कलेक्ट झाली असेल ती अमाऊंट त्यांनी कन्सायनरला पाठवली. त्याची देखील एंट्री कन्सायनीच्या अकाउंटमध्ये होणार. बाय बँक 3,00,000 अमाऊंटचा त्यांनी बँक ड्राफ्ट पाठवला तर ती एंट्री देखील कन्सायनीच्या बुक अकाउंटमध्ये होईल. आता इथं कन्सायनीच्या अकाउंटमध्ये अजून काही ॲडजस्टमेंट करायचं नाही तर कन्सायनीचं अकाउंट आपण क्लोज करूया. अकाउंटचं टोटल होते 6,90,000 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन अमाऊंट येते 14,400. आता हे कन्सायनरच्या बुकमध्ये आपण कन्साइनमेंट अकाउंट तयार केलेलं आहे. त्यानंतर कन्सायनीचं अकाउंट देखील तयार केलेलं आहे. ॲडजस्टमेंट काय काय कराव्या लागल्या त्या आपण इथं बघितल्या. आता आपण कन्सायनीच्या बुकमध्ये एंट्रीज करणार आहे. तर सुरुवातीला जो बँक ड्राफ्ट पाठवला सुरुवातीला जे बिल्स रिसिवेबल कन्सायनरनं पाठवला ते कन्सायनीनं ॲक्च्युली पे करायला पाहिजे त्याच्यावरती ड्रॉन केलं. त्याची एंटर करूया टू बिल्स पेएबल. अमाऊंट आहे 3,00,000. त्यानंतर जे काही एक्सपेन्सेस कन्सायनीनं केले ते एक्सपेन्सेस टू बँक. यामध्ये एक्सपेन्सेस आहेत जे काही कन्सायनीनं एक्सपेन्सेस केला तर त्याची टोटल होती 10,350. आणि डिस्काउंट जे दिलं ते डिस्काउंट आपण सेपरेट रेकॉर्ड करूया टू डेटर्स डिस्काउंट. डिस्काउंटची अमाऊंट होती 6,500 रुपये. आणि कन्सायनीला जे काही कमिशन मिळालं ते टू कमिशन अमाऊंट 58,750. आणि कन्सायनीनं जे काही सेल्स केला टोटल सेल्स होते त्याचे 6,90,000. त्यापैकी 3,40,000
हे कॅश सेल्स आहे. मग ते आपण सेपरेट कॅल्क्युलेट करू शकतो बाय कॅश. आता हे आहे सेल्स अमाऊंट आहे 3,40,000. त्यानंतर क्रेडिट सेल्स जे केला बाय डेटर्स अमाऊंट आहे 3,50,000. टोटल सेल्स जे काही केलेलं आहे ती 6,90,000ची सेल्स कन्सायनीनं केला. त्याचा अकाउंट इथं क्लोज झाला. यामध्ये आणखीन एक ॲडजस्टमेंट करायची आहे ती म्हणजे कन्सायनीनं जो बँक ड्राफ्ट पाठवला त्याची एंट्री आपल्याला करायची आहे. टू बँक 3,00,000चा बँक ड्राफ्ट त्यांनी पाठवलेला. इथं आपण एंट्री केली 3,00,000चा बँक ड्राफ्ट पाठवल्याची. तीच एंट्री देखील आपल्याला इथं करायचं आहे. 3,00,000चा बँक ड्राफ्ट आपण पाठवलं. आता इथं अकाउंट क्लोज करायचं. टू बॅलन्स कॅरीड डाऊन अमाऊंट येते 14,400. आता 14,400 बॅलन्स कॅरीड डाऊनची अमाऊंट ही कन्सायनीच्या बुकमध्ये आणि कन्सायनरच्या बुकमध्ये दोन्ही कॅरीड डाऊनच्या अमाऊंट सेम आल्या पाहिजेत. जर डिफरन्स आला तर आपल्या कॅल्क्युलेशन्समध्ये काहीतरी चुकलं आहे असं लक्षात घ्यायचं. हा प्रॉब्लेम्स तुम्ही आता तुमच्या बुकमध्ये सॉल्व करून लिहा.